कांदा उत्पादकांसाठी मोठा दिलासा। नाफेड आणि एनसीसीएफ कडून बाजार समित्यांमधून कांदा खरेदीचा निर्णय। नाफेड आणि एनसीसीएफ कडून निश्चित कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर सोमवारपासून विविध खरेदी प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती। ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरती सोयाबीन बियाण्यांच्या दरामध्ये तब्बल 20% वाढ। बियाणे खताचे दर वाढल्यानं शेतीच्या खर्चातही वाढ होणार। दर वाढल्यानं आता शेतकऱ्यांना मोठा फटका। वर्ध्यामध्ये ऐन हंगामाच्या तोंडावरती सोयाबीन बियाण्यांच्या दरामध्ये 20% वाढ। बियाणे खताचे दर वाढल्यानं शेतीच्या खर्चातही वाढ। शेतकरी आर्थिक संकटात। नाशिकमध्ये शासकीय मका खरेदी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। 7269 शेतकऱ्यांकडून 3,84,596 क्विंटल मक्याची खरेदी, तर 8,851 शेतकरी मका विक्रीपासून वंचित। धुळ्याच्या पिंपळनेर आणि साक्रीमध्ये जांभळाची आवक घटलेली आहे। अपेक्षित विक्री न झाल्यानं विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी शेती मशागतीच्या कामांना सुरुवात। हळद पिकासाठी बेड पाडण्याचं काम सुरू आहे, तर रासायनिक खतांचा तुटवडा भासत असल्यानं शेतकऱ्यांकडून सेंद्रिय खतांचा वापर। जून महिन्यातील एक आठवडा उलटला तरीही गडचिरोलीकरांना उन्हाचा कडाका सहन करावा लागतोय। गडचिरोलीमध्ये 42°C तापमानाची नोंद झाली आहे। महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं नागरिकांना प्रशासनाचं आवाहन। धुळ्यामध्ये टंचाईग्रस्त गावांसाठी 48 खासगी विहिरी अधिग्रहित। जिल्ह्यातील 2 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। साक्री तालुक्यातील 25, शिंदखेडा तालुक्यातील 21 विहिरी अधिग्रहित आहेत। 51 गावातील नागरिकांची तहानं 48 खासगी विहिरींचं अधिग्रहण करून भागवण्याची वेळ आली आहे। वाशिम शहरामध्ये पाणी पुरवठ्याची पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया गेलंय। एका बाजूला शहरामध्ये भीषण पाणी टंचाई असताना दुसरीकडे मात्र पाण्याची नासाडी झालेली आहे। बुलढाण्यामध्ये जलजीवन मिशनचे 1392 पैकी 653 योजना अद्यापही अपूर्णच आहे। कागदोपत्री प्रगती आणि प्रत्यक्ष पाणी पुरवठा यामध्ये मोठी तफावत असल्याचं चित्र समोर आलंय। तातडीने कामे पूर्ण करण्याची मागणी देखील नागरिकांकडून केली जाते। कोयना धरणामध्ये केवळ 10.23 TMC इतकाच पाणी साठा शिल्लक आहे। कोयना नदीवरील शेती औद्योगिकरणासाठी पाणी उपसा बंद आहे। धरणातून फक्त पिण्याच्या वापरासाठी विसर्ग सुरू करण्याचे आदेश आहेत। नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आलेला आहे। मान्सूनच्या पार्श्वभूमीवरती अमरावतीच्या ग्रामीण भागात नद्यांचं खोलीकरण सुरू आहे। 2 आठवड्यामध्ये नद्यांच्या खोलीकरणाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे। यंदाचा पावसाळा कमी असल्यानं जलसाठे भरून ठेवण्याकडे सगळ्यांचाच कल आहे। जळगावमध्ये जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत BBF यंत्राद्वारे पेरणीचे प्रात्यक्षिक सादर केलंय। ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रावरती शेतकरी आणि शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुऱ्हा काकोडा परिसरामध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी आहे। 2 महिन्यांपासून उष्णतेनं हैराण नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। बारामतीमध्ये पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। तातडीने नुकसानाचा पंचनामा करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा शेती आणि घरांना मोठा फटका। आमदार अमोल जावळे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून मदत करण्याच्या प्रशासनाला सूचना आहेत। माळशिरस तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसानीची पाहणी करत माजी आमदार राम सातपुते यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावला। मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पंचनाम्याचे आदेश देऊन मदतीचं आश्वासनही दिलेलं आहे। बीडमधील वडवणीत या सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी आहे। वादळी वाऱ्यामुळे बाजीबाबा संस्थानमधील 100 वर्ष जुनं वडाचं झाड हे उन्मळून पडलंय। भव्य दिव्य वटवृक्ष कोसळल्यानं हळहळ व्यक्त केली जाते। पुण्याच्या शिरूरमधील गायकवाड मळा परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय। शेतकरी प्रभाकर राऊत यांच्यासह इतर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। 2.5 एकरातील केळीचं पीक जमीनदोस्त झालंय। तब्बल 4 ते 5 लाखांचं या ठिकाणी नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये गावात डाळिंब पिकावरती तेला रोगाचा प्रादुर्भाव आलेला आहे। जळगाव न्यून गावात शेतकऱ्यानं 6 एकर डाळिंब बागेवरती ट्रॅक्टर फिरवलेला आहे। धाराशिवच्या परंडामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई आहे। 1 कोटी 2 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आलाय। कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। पुणे विषारी दारू प्रकरणी 4 पोलीस कर्मचारी निलंबित। दौंड पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यासह 3 जण निलंबित आहेत। उरुळी, कांचन, यवत, दौंड या विभागातील कर्मचाऱ्यांवरती कारवाई केली जाते।
धाराशिवच्या परंड्यामध्ये गुटखा माफियांवर मोठी कारवाई। अन्न आणि औषध प्रशासनाची एकाच वेळेस 4 गोडाऊनवर धाड आहे। कारवाईमध्ये 1,02,00,000चा गुटखा जप्त। धाराशिव, लातूर, सोलापूर, पुणे या पथकांनी संयुक्त कारवाई केलेली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये पोलिसांकडून अवैध धंद्यांविरोधात ऑपरेशन ऑल आउट मोहीम राबवली जाते। जिल्ह्यामध्ये गावठी दारूबंदी अंतर्गत 21,65,000चा मुद्देमाल जप्त तर 196 गुन्ह्यांची नोंद। छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील एपीआय आणि पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात सापडलेत। गुन्हा दाखल न करण्यासाठी 50,000ची लाच मागितल्याचा आरोप आहे। 10,000ची लाच स्वीकारताना दोघांना रंगेहात अटक करण्यात आली आहे। यवतमाळच्या नेर महसूल विभागामध्ये कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी 4 तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई आहे। जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश आहेत। प्रशासकीय कामामध्ये या तलाठ्यांनी कसूर केल्यानं कारवाई करण्यात आली आहे। चंद्रपूरमध्ये भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यावरती एसीबीची कारवाई आहे। हस्तकासह भूकर माफक एसीबीच्या जाळ्यात सापडलेला आहे। जागेच्या फेरफारासाठी लाच मागितल्याचं कळतंय। भूकर माफक रणजित रामचंद्र कनोजकर आणि खासगी जयंत दीपक कांबडी या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे। जनगणनेच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या 10 जणांवर गुन्हा दाखल आहे। नानलपेठ पोलीस स्टेशन आणि नवा मुंढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। वरुड मोर्शीमध्ये एआयचा वापर करून यावेळेस पाणंद रस्ते कामात हजारो बोगस मस्टर काढल्याचा आरोप आहे। रोजगार हमी योजनेतील मजुरांचे बोगस आयडी बनवून भ्रष्टाचार केल्याची तक्रार आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। संगमनेरच्या धांदरफळमध्ये ग्रामस्थांनी अवैध वाळू उपसा करणारे 3 ट्रॅक्टर रंगेहात पकडले। मात्र तक्रार करूनही महसूल आणि पोलीस प्रशासनानं कारवाई न केल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। नागपुरातील संविधान चौकात कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। 7 ते 8 तरुणांकडून हातामध्ये बॅनर्स घेऊन सरकारचा निषेध। नीट परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याची तरुणांची मागणी आहे। गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये असं राजकारण कधीच बघितलं नाही। आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून धमक्या मिळाल्यात। विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतलेले उमेदवार प्रफुल्ल अग्रवाल यांचे हे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत। राष्ट्रवादीला केलेल्या सहकार्यामुळे रायगडमध्ये शिंदे सेनेत नाराजी आहे। औरंगजेबाच्या सुतारवाडीच्या तहात शिवसैनिक हरले। खालापूरचे माजी तालुकाध्यक्ष संदेश पाटील यांची टीका आहे। महेंद्र थोरवेंनी अनिकेत तटकरेंना केलेल्या सहकार्यामुळे नाराज 38 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। लातूरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरती भाजप नगरसेवकांचं पालिकेत आंदोलन। लातूरमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून त्यावरती तातडीनं नियंत्रण आणण्याची मागणी केली जाते। कल्याणमध्ये आरटीओ आणि रिक्षा युनियनचा मराठी भाषा उपक्रम। दर रविवारी रिक्षा चालकांची मराठीची शाळा भरणार। परवाना रद्द होण्याच्या भीतीनं अमराठी रिक्षा चालक मराठीचे धडे गिरवणार। मराठा धनगर आरक्षणावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा कार्यकर्त्या अर्चना शहा यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे। पत्रकार परिषदेनंतर आरक्षणांतर्गत चर्चा करत असताना लक्ष्मण हाके आणि अर्चना शहांची बाचाबाची झाली आहे। पुण्याच्या भोरमध्ये खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून संग्राम थोपटेंची सांत्वनपर भेट घेण्यात आली आहे। बारणेंकडून अनंतराव थोपटे यांना श्रद्धांजली वाहत कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करण्यात आलेल्या आहेत। सिंधुदुर्गाच्या सावंतवाडीमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का। भाजपच्या महिला शहर अध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा आहे। पक्षातील अंतर्गत वादामुळे राजीनामा दिल्याची माहिती आहे। गंगाखेड नगर परिषदेमध्ये नोकर भरती आणि घनकचरा व्यवस्थापनात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे। राष्ट्रवादीचे मिथिलेश केंद्रे यांचा खळबळजनक आरोप आहे। तसेच परवानगी न घेता शहरातील 20 कोटींची जागा आमदार गुट्टेंच्या प्रतिष्ठानाला दिल्याचा देखील केंद्रेंचा दावा आहे। कोल्हापुरातील शहापूरसह प्रभाग क्रमांक 10 मध्ये विविध मूलभूत सुविधांचा अभाव आहे। संतप्त नागरिकांचा महापौरांना घेराव। तात्काळ मूलभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आहे। मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा आरटीओ कार्यालयावरती धडक आंदोलन। खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात जोरदार निदर्शनं। अधिकाऱ्यांना जाब विचारत शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली आहे। चंद्रपूर मनपाची मान्सूनपूर्व नाले स्वच्छता मोहीम अजूनही अपूर्णच आहे। मुसळधार पावसामुळे पूरस्थितीत देखील यावेळेस निर्माण होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांना धोका निर्माण झालाय। तात्काळ नालेसफाई पूर्ण करण्याची मागणी केली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचा साताऱ्यामध्ये मोठा उत्साह। छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पोवई नाका या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना भान ठेवावं खासदार उदयनराजे भोसले कडाडले। रायगडच्या अलिबाग वडखळ मार्गावरती वाहतूक कोंडी। वीकेंडला पर्यटकांचा ओघ अलिबागकडे। अलिबाग वडखळ या मार्गावरती 4 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा।
कॅनमध्ये डिझेल दिल्यास पेट्रोल पंपाचा परवाना रद्द होणार. नवीन डिझेल परिपत्रकामुळे लाखो प्रामाणिक ग्राहकांवरती परिणाम होण्याची शक्यता आहे. संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी. नंदुरबार शहरातील सीबी आणि जैन पेट्रोल पंपावरती डिझेल संपलं असल्यानं फलक लावण्यात आले आहेत. डिझेलसाठी वाहन चालकांना फिरण्याची वेळ आली आहे. इंधन पुरवठा सुरळीत असल्याचा दावा असताना डिझेल टंचाईचं मात्र चित्र बघायला मिळतंय. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा स्थगित. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा आहे. देवस्थानच्या जमिनीसाठी नवा कायदा आणला जाईल. नवा कायद्याच्या प्रारूपासाठी एक समिती स्थापन केली जाणार. बावनकुळेंची माहिती आहे. चंद्रपुरातील कॅन्सर हॉस्पिटलच्या सर्व्हरवरती सायबर हल्ला. रुग्णालयाचा महत्त्वाचा डेटा लॉक. 75 लाखांची खंडणीची मागणी आहे. रुग्णालयाची संपूर्ण डिजिटल यंत्रणा हॅकर्सनं ताब्यात घेतल्याची माहिती आहे. रामनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. बीडमध्ये हुंड्यासाठी मारहाण करून विवाहितेला घरातून बाहेर काढलं. कर्ज फेडण्यासाठी माहेरून 3 लाख आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ. विवाहितेला 3 लाखांसाठी उपाशी ठेवत जबर मारहाण केली. विवाहितेला जीव मारण्याची धमकी देखील देत घरातून बाहेर काढल्याचा प्रकार. घरगुती वादातून सासूने सुनेवर फेकला उकळता चहा. जखमी सुनेवरती जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. नेकनूर येथील शहाबाज कॉलनीतील घटना. हिना शेख असं जखमी सुनेचं नाव आहे आणि नेकनूर पोलिसात कायदेशीर कारवाई सध्या सुरू. यवतमाळच्या घाटंजीमध्ये एटीएम फोडणारा चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. चोरट्याचा संधी साधून एटीएम मध्ये प्रवेश आणि त्यानंतर एटीएम फोडण्याचा प्रयत्न. पेट्रोलिंगला असलेल्या पोलिसांना हे लक्षात येताच चोरट्याला बेड्या ठोकण्यात यश आलंय. युट्यूबवरती म्हैस पाहून खरेदी करण्याचा मोह महागात पडला. शेतकऱ्याला तब्बल 2 लाखांचा ऑनलाईन गंडा. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील वाळूज येथली घटना आहे. विटा पोलिसात तक्रार दाखल आहे. युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ पाहून पैसे पाठवल्यानं फसवणूक झाल्याचं तपासात समोर आलंय. वाशिममध्ये सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी जमीन देणाऱ्या ग्रामपंचायतींना अनुदान न मिळाल्यानं नाराजी आहे. ग्रामस्थांचं एकूण 5 लाख रुपयांचं अनुदान थकीत आहे. शासनाने हे प्रलंबित अनुदान तातडीने वितरित करण्याची मागणी केली जाते. मालेगावातील शेतकऱ्यांच्या खात्यात मार्च महिन्यातील नुकसानीचे अनुदान जमा होणार आहे. तालुक्यातील 49 गावातील 9564 शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. 15 दिवसात मराठवाड्यातील 44 धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये 8.56% घट आहे. सिद्धेश्वर धरणाचा उपयुक्त जलसाठा 0वर आहे. शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. पिंपरी चिंचवडमध्ये फाटलेल्या होर्डिंग्समुळे अपघाताचा धोका वाढलाय. मान्सूनपूर्व वाऱ्यांमुळे नागरिकांमध्ये चिंता आहे. फाटलेले फ्लेक्स आणखी सैल होऊन रस्त्यावर पडण्याची भीती व्यक्त केली जाते. पंढरपूरमध्ये 4 आणि 5 जुलै रोजी श्री बालाजी आणि महालक्ष्मी मंदिरामध्ये मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. 2 वर्षांपासून सुरू असलेले मंदिराचे जतन आणि संवर्धनाचं काम अंतिम टप्प्यात आहे. दोन्ही मंदिरं लवकरच भाविकांसाठी खुली होणार आहेत. पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट आहे. 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या निर्णयावरती यावेळेस विचार सुरू आहे. मान्सूनला झालेला विलंब आणि धरण क्षेत्रातील घटलेला पाणी साठा यामुळे निर्णय होण्याची शक्यता आहे. धरणांमध्ये 20% पाणी साठा शिल्लक आहे. राज्यातील कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात. सीईटी कक्षाकडून बीएससी ऑनर्स कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात. विद्यार्थ्यांना 12 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. राज्यातील 6 साखर कारखान्यांवरती साखर आयुक्तांनी जप्तीची कारवाई केली आहे. एफआरपी थकीत प्रकरणामध्ये कारखान्यांवर कारवाई आहे. 6 साखर कारखान्यांनी एफआरपीचे 102 कोटी 33 लाख रुपये थकवल्याची माहिती आहे. गडचिरोलीतून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आलेल्या 30 रानटी हत्तींच्या कळपामुळे ताडोबा प्रशासनाची चिंता वाढली आहे. सावली तालुक्यातून रानटी हत्तीवरती वनविभागाची ड्रोनद्वारे पाळते. महाराष्ट्र राज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धेत भंडाऱ्याच्या समीर देशमुखची सुवर्ण झेप आहे. हॅमर थ्रो स्पर्धेमध्ये 58.45 मीटर हातोडा फेकत पहिला क्रमांक पटकावला आहे. बीडच्या परळीतील वैद्यनाथाला मध्य प्रदेशातील भाविकांकडून 200 किलोचं त्रिशूल अर्पण करण्यात आलंय. 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी त्रिशूल अर्पण करण्याचा भाविकाचा हा संकल्प आहे. साईनगरी शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी. उन्हाळी सुट्ट्यांचा शेवटचा टप्पा आणि वीकेंडमुळे भाविक मोठ्या संख्येने शिर्डीमध्ये दाखल आहेत. साई मंदिर परिसर, दर्शन रांगा आणि प्रमुख रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले आहेत.